दरम्यान पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे। तर पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। विशाल, पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? दीपाली, मुंबईत येणारे पुढील 3 ते 4 सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। कारण का पुढचे 3 ते 4 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आता मुंबईतील सद्यस्थिती जर आपण पाहायला गेलं तर अनेक विभागांमध्ये मुंबईतील मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी सुरू आहे, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे हा पाहायला मिळतोय। खरं तर काल पावसानं काहीशी विश्रांती संपूर्ण दिवस घेतली होती, मात्र पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर जो आहे हा धरलेला आहे। मुंबईतील आत्ताची जर आपण स्थिती पाहायला गेली तर मुंबईत अशाच पद्धतीचं आपल्याला वातावरण पाहायला मिळतं आहे। काही ठिकाणी अंधारमय वातावरण जे आहे ते आहे। त्यासोबत आज मुंबईतील समुद्राला मोठी भरतीसुद्धा असणार आहे। 12:38 समुद्राला मोठी भरती आहे, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरती सुद्धा मुंबईकरांनी जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला दीपाली या पावसाचा थेट परिणाम हा रस्ते वाहतूक किंवा रेल्वे वाहतुकीवरती जो आहे हा झालेला नाही आहे, मात्र पश्चिम उपनगरामध्ये मात्र वाहतूक कोंडी काहीशी जी आहे ती आता होऊ लागलेली आहे। प्रामुख्याने मुंबई शहरामध्ये वाहतूक कोंडीची कुठचीही समस्या या पावसामुळे निर्माण झालेली नाही आहे। मात्र येणारे पुढील 3 ते 4 तास फक्त मुंबईच नाही तर मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या तिन्ही शहरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी पुढील 3 ते 4 तास या सगळ्याचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडणं पसंत करावं अशा पद्धतीचं आवाहनसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सद्यस्थितीला मुंबईत काही विभागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात आहे, तर काही विभागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। दीपाली, निश्चितच विशाल, त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन आपणही करतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।